म्हणजे इंग्रजी हा विषय असा आहे की बऱ्याच मुलांना मराठीमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळत असतात, परंतु इंग्रजीमध्ये त्यांना समस्या येतात. विशेषतः ग्रामीण भागातली मुलं, त्यांना कॉन्फिडन्सची कमी असते थोडी. म्हणजे सांगायचं तर यांच्या नोट्स आहेत, त्यांच्या नोट्स आहेत, सगळं आहे, परंतु एकाच ठिकाणी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सरांच्या पुस्तकामध्ये आपल्याला आढळून येतात. पण चार्ट वाईज जास्त भर घालणार आहोत, म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना रिव्हिजन करताना त्याचा प्रचंड फायदा होईल. परंतु काही असे टॉपिक आहेत ज्याला चार्ट शिवाय पर्याय नाही. चार्टचा फायदा काय होतो की असा रूलच्या रूल कधी आठवत नसतो परीक्षेमध्ये. तिथं कमी वेळ असतो, आपल्यावर प्रेशर असतं त्याचं, आणि ते ॲक्च्युअलमध्ये तसं असतं. म्हणून ॲक्च्युअली रिव्हिजनसाठी आणि सगळ्या गोष्टींसाठी मार्गदर्शनही झालेलं आहे, आणि पुस्तकामध्ये त्याचा खूपच मोलाचा वाटा आहे पुस्तकाचा. आता हे तुम्ही पाहू शकता की पहिल्या पेपरचे जे मार्क्स आहेत ना, वारंवार मुलांचे वाढत आहेत. का वाढत आहेत? कारण पूर्वी 1-2 वर्षापूर्वी पॅटर्न ते माणुसकी जपली जाते, पैसा हा भाग गौण आहे. अकॅडमीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्यासोबत दिलीप कदम सर आहेत. ते 2022च्या STI परीक्षेत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालेले आहेत. तसेच आता जी तलाठीची एक्झाम झालेली आहे त्या एक्झाममध्येही त्यांना 100 पैकी 92 मार्क्स आहेत. आणि विशेष म्हणजे इंग्रजीमध्ये त्यांना 25 पैकी एकूण 23 मार्क्स आहेत. तर आज आपण खास गप्पा दिलीप कदम सरांसोबत मारूयात. आता मी त्यांच्यासोबत हा माईक देतो, आता तेच पुढचं इथून सांगतील. हाय मित्रांनो, मी दिलीप कदम. STI 2022मध्ये माझी निवड झालेली आहे, आणि गेल्या 2-3 वर्षापासून मला MJ शेख सरांचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन मिळत आहे. आणि मुळात म्हणजे इंग्रजी हा विषय असा आहे की बऱ्याच मुलांना मराठीमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळत असतात, परंतु इंग्रजीमध्ये त्यांना समस्या येतात. विशेषतः ग्रामीण भागातली मुलं, त्यांना कॉन्फिडन्सची कमी असते थोडी. तर सर गेल्या 2-3 वर्षापासून मला मार्गदर्शन करत आहेत. आता 2022च्या एक्झाममध्ये मला पहिल्या पेपरला 80 मार्क आहेत. त्यामध्ये इंग्रजी हा विषय असा आहे की आता 23 पासून तर 50 गुणांना झालेला आहे, त्यामुळे त्याचं महत्त्व अधिकच वाढलेलं आहे. तर मुलांना मराठीमध्ये 48-49 मार्क पडतात, पण इंग्रजीमध्ये त्यांची गाडी कुठंतरी 34-35ला जाडलेली असते, 36-37 पर्यंत जाते. परंतु मागच्या काही एक्झाममध्ये मला इंग्रजीमध्ये 43-44-45 पर्यंत मार्क्स गेलेले आहेत. तर सरांचं मार्गदर्शन मोलाचं लाभलेलं आहे. आणि 22मध्ये पहिल्या पेपरला मला 80 मार्क आहेत, आणि 2023च्या गट बला पहिल्या पेपरला 87 मार्क आहेत. त्यामध्ये इंग्रजीशिवाय येऊच शकत नाही तेवढे मार्क, असं सांगायचं. आणि ग्रुप सीला पण चांगले मार्क आहेत. त्यामुळं सरांचं मार्गदर्शन खूप लाभलेलं आहे. आणि आपण पाहू शकता की सरांचं जे पुस्तक आहे, MJ शेख सरांचं इंग्लिशचं परफेक्ट ग्रामर जे पुस्तक आपण पाहू शकतो, इंग्लिश ग्रामर व्याकरण, तर त्यामध्ये सरांनी अतिशय मुद्देसूदपणे आणि आकर्षक पद्धती तर आहेच, परंतु कुठंही मुद्द्याला न सोडता त्या ठिकाणी सरांनी अतिशय स्पष्टपणे नोट्सच्या रूपात म्हणा किंवा अतिशय मुद्देसूद ते पुस्तक काढलेलं आहे, आणि सगळे PYQ त्यामध्ये कव्हर केलेले आहेत. मुळामध्येच ते पुस्तक इतकं मुद्देसूद आहे की जशाच तसे वाक्य त्यातले काही कॉपी झालेले आहेत. आणि सरांचं वैशिष्ट्य आहे की सर प्रत्येक एक्झाम नंतर ते पुस्तक अपडेट करत असतात, प्रत्येक एक्झाम नंतर. त्यामुळं ते पुस्तक वाचलं तर दुसरं काही वाचण्याची गरज मला तरी वाटत नाही. आणि यानंतर सरांचं अजून एक अनालिसिसचं पुस्तक आहे. त्यामध्ये सरांनी आतापर्यंतचे 2011-12 पासूनचे ते आतापर्यंतचे सगळे जे अनालिसिस प्रश्न आणि त्याचं अनालिसिस वगैरे सगळं दिलेलं आहे. तर ते पण खूप मुद्देसूद एवढं दिले, त्यामध्ये चार्ट वगैरे दिलेले आहेत. सांगायचं एवढं भाग की सरांचं ॲक्च्युअली रिव्हिजनसाठी आणि सगळ्या गोष्टींसाठी मार्गदर्शनही झालेलं आहे, आणि पुस्तकामध्ये त्याचा खूपच मोलाचा वाटा आहे पुस्तकाचा. त्यामुळं ते एकच मार्केटमध्ये, आता आपण सध्या मार्केटमध्ये पाहतो, जेन्युइनली सांगायचं तर यांच्या नोट्स आहेत, त्यांच्या नोट्स आहेत, सगळं आहे, परंतु एकाच ठिकाणी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सरांच्या पुस्तकामध्ये असे खूपच कमी गोष्टी आहेत ते सरांच्या पुस्तकामध्ये आपल्याला आढळून येतात. A to Z जे आपण जे म्हणतो ना, ते शब्दशः ते जागलेलं पुस्तक आहे. त्यामुळं मी तुम्हाला सुचवेन की सरांचं पुस्तक तुम्ही निश्चित वापरा. आता मी वापरलेलं आहे, माझे मार्क आलेले आहेत. सर अजून आताच सरांनी सांगितलं की त्यामध्ये अजून अपडेट सर करत आहेत, पॅसेजबद्दल असू द्या किंवा इतर गोष्टींबद्दल. त्यामुळं आपण त्यावर समजून राहू शकतो. सर दिलीप सर, आज तुम्ही येथे आलेत, आपलं पुस्तक तुम्ही वाचलेलं आहे, ॲनालिसिसचं वाचलेलं आहे, तसंच अत्यावश्यक इंग्रजी पुस्तक वाचलेलं आहे. या पुस्तकाचं म्हणजे जो सर्वसाधारण विद्यार्थी असतो त्याला तुम्ही या पुस्तकाबद्दल काय सांगाल? सर यामध्ये आपण जेव्हा ते पुस्तक वापरायला सुरुवात करतो तेव्हा ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या स्पष्टपणे आपल्याला सगळ्या विद्यार्थ्यांना समजतील अशा एकदम रूल्स जे असतील ते मुद्देसूद दिलेले आहेत. आणि त्यामध्ये बेसिक गोष्टीपासून सुरुवात करताना त्यामध्ये सगळ्यात शेवटपर्यंत आपण जातो तेव्हा ते ॲडव्हान्स लेवलवर गेलेलं आहे. त्यामुळे आता आयोगाचे काही प्रश्न आपण जर पुस्तक चाळलं
तरी आपल्याला दिसू शकतं की त्यामध्ये जशाच तसे प्रश्न टाकले आहेत. प्रश्न नसेल तो पॅटर्न रिपीट केलेला आहे. त्यामुळं आपल्याला ते पुस्तक वापरायला पाहिजे आपण. आणखी दुसरी गोष्ट, आयोगाने आता बेसिक काही गोष्टींवर प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. जसं आपण म्हणतो सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट, ॲडव्हर्बियल म्हणजे स्पोका वगैरे आपण म्हणतो. या गोष्टी कोणत्याच पुस्तकात आढळत नाही. आता प्रथमच आपण प्रयत्न केलेला आहे एकूण आपण म्हणजे सब्जेक्ट काय असतो, सब्जेक्टची जागा कुठे असते, ठीक आहे, तसं सब्जेक्ट किती प्रकारचे असतात, ऑब्जेक्ट किती प्रकारचे असतात, कॉम्प्लिमेंट किती प्रकारचे असतात, त्याच्यावर आपण बनवतोय. मी तुम्हाला ते दाखवलं सुद्धा आहे. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे, त्याचा किती फायदा विद्यार्थ्यांना होईल? आता आपण पाहतो की मागच्या काही एक्झाममध्ये S+V+O+C ज्या रचना आहेत, मागं पुढं करून त्याचं इन्व्हर्जन करून वगैरे हे विचारत असतात प्रश्न. मागच्याच एक्झामला प्रश्न तसे आलेले आहेत. तर त्यामुळं आता तुम्ही कुठलेही इतर पुस्तक वापरा किंवा नोट्स वापरा, काय वापरा, त्यामध्ये बेसिक पासून सुरुवात केलेली नसते. थेट चॅप्टर घेतात आणि मग तो चॅप्टर कंप्लीट करतात आणि PYQ वाचा म्हणतात. पण जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा प्रत्येक पार्ट्स ऑफ स्पीच जे आहेत आपल्याकडे 8, ते प्रत्येक पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये मग त्याचे सगळे प्रकार आणि त्याची उदाहरणं वगैरे काय आहेत ते सगळं यावर पण आता प्रश्न येत आहेत. आयोग आता म्हणजे बेसिक विचारते आणि ॲडव्हान्स पण ते तर विचारतच होतं. आता हे तुम्ही पाहू शकता की पहिल्या पेपरचे जे मार्क्स आहेत ना, वारंवार मुलांचे वाढत आहेत. का वाढत आहेत? कारण पूर्वी 1-2 वर्षापूर्वी पॅटर्न मध्यम होता, पण आता थोडं सोप्याकडे झुकू लागले. परंतु सोपा असणं वेगळं आणि त्यामधून सगळे मार्क्स काढणं वेगळं. त्यामुळं आपण ते सगळे मार्क्स आपण त्यातून जे पूर्णपणे निचोडून घेतो, जे आपण म्हणतो तशा पद्धतीनं काढायला पाहिजे. मग ते करायचं असेल तर पूर्णतः बेसिक पासून सुरुवात करायची आणि त्यामध्ये ॲडव्हान्स लेवलवर जायचं. आपणही काही ॲडिशन करायचं त्यामध्ये. मग आता जे प्रारंभिक काही जे आहेत बेसिकमध्ये ते सगळं त्यामध्ये कव्हर केलं. जसं की आपण आता सब्जेक्ट बघतो, सब्जेक्ट किती प्रकारचे आहेत, मग त्यांची उदाहरणं काय आहेत वगैरे, ऑब्जेक्ट म्हणजे सगळे जे गोष्टी आहेत त्या सरांनी एकदम चांगल्या सांगलेल्या आणि त्यामध्ये सर अपडेट करत आहेत. ॲक्च्युली माझा लाभ झालाय म्हणून मी इतकं सांगत आहे तुम्हाला. विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे आता नवीन अत्यावश्यक इंग्रजी व्याकरण बुक येणार आहे पुढची एडिशन, त्यामध्ये आपण सगळं पुस्तकाचं स्ट्रक्चर चेंज केलेलं आहे. सरांना मी ते दाखवलं या पद्धतीने असेल आणि त्याच्यात आपण चार्ट वाईज जास्त भर घालणार आहोत, म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना रिव्हिजन करताना त्याचा प्रचंड फायदा होईल. तर सरांनी ज्या पद्धतीने ते चार्ट वगैरे म्हणजे विद्यार्थी ज्यावेळेस परीक्षेला जातो तर त्याला काय लागतं की थोड्या वेळेत जास्त माझा अभ्यास कसा होईल, तर ते तुम्ही पुस्तकाची रचना बघितली तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही विद्यार्थ्यांना काय मेसेज द्याल? आता तुम्हाला चार्टचं महत्त्व तुम्हाला सांगतो मी. आता आपण जेव्हा इंडेक्स पाहतो इंग्रजीचा, तेव्हा पहिल्यापासून शेवटच्या टॉपिकपर्यंत असे काही टॉपिक आहेत की जे एकदा वाचले व्हॉइस सारखे की ते आपल्या एवढे अंगवळणी पडतात की रात्री झोपेतून जरी उठलं तरी विचारलं तरी ते येत आहे. परंतु काही असे टॉपिक आहेत ज्याला चार्ट शिवाय पर्याय नाही. चार्टचा फायदा काय होतो की आपल्याला काही आठवत नसेल तर आपण चार्ट आठवू शकतो की हे दोन्हीमध्ये कम्पेअर वगैरे करू शकतो. आता सरांनी काही पुस्तकामध्ये चार्ट्स वगैरे टाकलेले आहेत, कंडिशनल सेंटेन्सेसचे, टेन्सेसचे वगैरे, अजून डिग्रीचे चार्ट टाकलेले आहेत. अजून त्यांना काही यामध्ये अपडेट सर करत आहेत, अजून काही चार्ट्स त्याच्यामध्ये टाकत आहेत. चार्टचा एवढा फायदा होतो की शेवटच्या परीक्षेच्या पूर्वी आपण जे कॉन्फिडन्स वाढवायचा असेल आपला, तर ते जे चार्ट्स आहेत, चार्ट आपण वाचले तर मग ते तुलना करून तिथल्या तिथं आपल्याला आठवतं. उदाहरणार्थ मूड आहे, तर मूडचे जे 3 प्रकार आहेत ते त्यामध्ये मग आपण त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये काय येतं ते वगैरे आपण जर तिथल्या तिथं वाचलं, मग परीक्षेत आपल्याला ते लवकर डोक्यात क्लिक होतं. असा रूलच्या रूल कधी आठवत नसतो परीक्षेमध्ये. तिथं कमी वेळ असतो, आपल्यावर प्रेशर असतं त्याचं आणि ते ॲक्च्युअलमध्ये तसं असतं. म्हणून मग चार्टच्या रूपामध्ये जेवढं केलं आणि सुटसुटीतपणा आपल्याला आठवायला पाहिजे परीक्षेत. आता याचं इंग्रजीचं काय, एकच मटेरियल वापरा, वारंवार वापरा, 10 वेळेस तेच वाचा, इतकं वाचा की तुम्हाला त्यातले एक्झाम्पल सुद्धा पाठ झाले पाहिजेत आयोगाचे आणि हे पण. मग ते तेवढं रिव्हिजन जर केलं आपण तर मग ते चार्टच्या माध्यमातून अतिशय योग्य पद्धतीनं होऊ शकतं. दिलीप सर, आता जरा मी तुमच्या पर्सनल क्वेश्चन विचारतो, तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल विचारतो की तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे, म्हणजे आई वडील काय करतात, भाऊ वगैरे असतील तर? सर, माझे आई वडील शेतीच करतात पूर्वीपासून. माझे वडील 25-30 वर्ष झालं शेतीच करतात आणि सर्व शेतीवरच आहे आणि त्यामुळं एक बाह्य प्रेरणेची कुठली गरज पडलेली नाही आपल्याला आपली. आणि अनेक विद्यार्थी असे आहेत ग्रामीण भागातून आलेले आहेत, कमी कालावधीसाठी असतात, त्यांना कळत नाही मग स्कोअर कशामध्ये काढायचे वगैरे ह्या गोष्टी आहेत. आपल्याकडे वेळ कमी असतो, तेवढ्या वेळेमध्ये आपल्याला करावं लागतं ते. तर मग ते त्याच्यामुळं आणि माझा भाऊ पण आहे जो की आता PSI 2022 मेन्सला आहे आणि त्याला 160 गुण आहेत. त्याला पण इंग्रजीमध्ये 80च्या जवळ मार्क आहेत, म्हणजे पहिल्या पेपरमध्ये 80च्या जवळ मार्क आहेत. म्हणजे पहिला पेपर एवढा महत्त्वाचा आहे या ठिकाणी. त्यामुळं या ठिकाणी मला वाटतं त्याचंही होऊन जाईल यावेळेस. छान. तुम्हा दोघा भावांचं हार्दिक अभिनंदन. तुम्ही दोन्ही सक्सेस होणारच आहात. तुम्ही ते परीक्षा ऑलरेडी सक्सेस झालेला आहात. तर दिलीप सर, तुम्ही येथे आलात, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, आमच्या स्टुडिओला भेट दिली आणि एक
जाणीव म्हणून की ज्या शिक्षकांचं आपण मार्गदर्शन घेतलं, त्यांची पुस्तकं वापरले, तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन. तुमचं एक छोटासा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. थँक्यू सर. कधीही गरज पडली तुमचं ऑलवेज वेलकम आहे. तुमच्या संपर्कात येणारे कोणतेही विद्यार्थी असेल त्यांना बिनदिक्कतपणे सांगा. इथे माणुसकी जपली जाते. पैसा हा भाग गौण आहे.